नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या आहेत तर यांचं हार्दिक स्वागत। तर चालू महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची उत्कंठा सर्वच लाडक्या बहिणींना लागलेली आहे। तर मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलंच होतं की 23 तारखेला संध्याकाळी किंवा 24 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना यापूर्वीचे हप्ते मिळालेले आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे अशी स्पष्ट माहिती त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली होती। तर याचबरोबर काल तर पैसे कोणत्याही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले नाही आहेत, त्यामुळे 26 तारखेपर्यंत म्हणजेच आजपासून ते 26 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। अपेक्षित धरूया आज संध्याकाळपासून डीबीटी पोर्टलद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर याच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता वर्ग करण्यात येईल। तर याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही आहेत। डीबीटीद्वारे पैसे जमा करण्यासाठी साधारणतः 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो, त्यामुळे आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली तर साधारणतः 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला हा जो लाभ आहे तो मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे, कारण का अनेक लाडक्या बहिणी आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर 1500 रुपयांचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे तर याच्या प्रतीक्षेत होत्या। तर त्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे। आजपासून संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। याचबरोबर एक नुकतंच 22 तारखेला जी आर प्रसिद्ध करण्यात आला। तर कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी येतात ज्यांना अंत्योदय अंतर्गत मोफत रास्त दराचे दुकान जे आहे तर या ठिकाणाहून धान्य मिळतं तर अशा लाडक्या बहिणींना तर आता देखील 26 जानेवारी ते 13 मार्च होळी आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन तर याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं अंत्योदय रेशन कार्ड आहे तर अंत्योदय योजनेअंतर्गत तुम्ही रास्त धान्य जर घेत असाल तर अशा लाडक्या बहिणींना ही साडी दिली जाणार आहे। सरसकट ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना ही साडी मिळणार नाही आहे, त्यामुळे लक्षात घ्या ही महत्त्वाची माहिती। 1500 रुपये देखील मिळणार आहेत आणि अंत्योदय योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी येतात तर अशा लाडक्या बहिणींना एक साडी देखील मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।